हॅलो, कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग जो आहे तो म्हणजे थोडंसं आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे स्किन थोडीशी टॅनिंग झाल्यासारखी वाटत होती. म्हणून अधूनमधून मी असे पॅक्स वगैरे काहीतरी घरात रेमेडी करत असते. तर आज माझ्याकडे एक छोटंसं मेडिकलमधून गेले होते मी, तेव्हा एक छोटं सॅचेट घेतलं होतं की जे पील ऑफ होतं. युजली एव्हर यूथचा वगैरे आणि वेगवेगळ्या ब्रँडचे आपल्याला पील ऑफ वगैरे तुम्ही बघितले असतील डिटॅनसाठी. तर इथे माझ्याकडे हे होतं, तर ते मी यूज करते इथे आता. आणि प्रत्येकाने आपापल्या स्किनच्या टाईपनुसार ती काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे, कारण आफ्टर 40 स्किनमध्ये जे फरक पडतात ते नंतर थोडेसे कमी जाणवतात. त्यामुळे आत्तापासूनच आपल्या स्किनची काळजी जर आपण घेतली तर कधीही चांगलं होईल असं म्हणेन मी. कारण ब्लड सर्क्युलेशन आपण जेव्हा मसाज करतो तर ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होत असतं. म्हणून स्किनला थोडंसं मसाज वगैरे द्यायला पाहिजे. तर तेलकट त्वचा, कोरडी त्वचा अशी किंवा मिक्स त्वचा असे प्रत्येक त्वचेचे टाईप असतात. आपली स्किन वेगवेगळ्या प्रकारामध्ये येते. तर समजा जर तुमची तेलकट त्वचा वगैरे जर असेल तर त्याच्यासाठी ज्याच्यामध्ये ऑइल कमी असतं असे प्रोडक्ट्स तुम्ही तिथे यूज करायला पाहिजेत. आणि चेहरा जास्त वेळा इथे धुवायचा नाही, कारण त्याच्यामध्ये काय होतं, तुमचं स्किन जी आहे ती ऑइल बाहेर टाकत असते आपल्या त्वचेमधली. त्यामुळे आणि कोरडी त्वचा जेव्हा असते तेव्हा तिथे तुम्ही मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे, कोरडी त्वचा असेल तर. त्यामुळे काय होतं, त्वचेचा जो ओलावा आहे, मॉइश्चर आहे ते टिकून राहतं. आणि जर ह्या गोष्टी आपल्याला संतुलित करायच्या असतील, म्हणजे सेम म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये बॅलन्सिंग करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं घरगुती उपाय जर म्हणालात तर कसं आहे, त्वचेवर इफेक्ट जाणवण्यासाठी इंटरनल पण आपल्या शरीरामधले बदल हे फार उपयोगाचे आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकलात आणि ते पिल्यानंतर आपली त्वचा ऑफकोर्स डिटॉक्स होते आणि त्यामुळे त्वचेवरती चांगला ग्लो येतो. हे तुम्ही वारंवार करायला पाहिजे, म्हणजे दररोज घ्यायला पाहिजे. त्याचा इफेक्ट तुम्हाला 1 महिना 2 महिन्यानंतर जाणवेल. आणि फेस पॅक जर म्हणालात तर मुलतानी माती आहे, परत एखादं फ्रूट वगैरे किंवा बटाटा, टोमॅटो अशा फळांचे रस, म्हणजे ही जी आहे ती फळभाज्या आहेत, टोमॅटो ही फळभाजी आहे, तर टोमॅटोचा रस काढलात आणि तुम्ही तो चेहऱ्यावर लावलात तर ऑफकोर्स टॅनिंग हे कमी होतं. परत बटाटा पण फार उपयोगी आहे, त्याचा पण तुम्ही रस काढून ते तुम्ही जिथं टॅनिंग झालं तिथे लावू शकता. परत सोडा आणि लिंबू मिक्स करून तुम्ही टॅनिंग जिथे झालं आहे तिथे लावू शकता, जेणेकरून मान वगैरे टॅन झाली असेल तर तुम्ही तिथे त्याचा यूज करू शकता. आणि दिवसातून कमीत कमी 8 ते 10 वेळा पाणी हे ऑफकोर्स प्यायला पाहिजे. पाण्याने पण खूप छान स्किन तुकतुकीत होते आणि छान दिसते. आणि जर तुम्ही मेकअप वगैरे डेली करत असाल तर रात्री झोपायच्या आधी हमखास नाही, 100 नाही 200% तुम्ही मेकअप हा नक्की काढायलाच पाहिजे. आणि तेलकट आणि ऑइली खाणं जे आहे किंवा साखर हे आपल्या रेग्युलर जेवणातून कमी केली पाहिजे. तेलकट पण कमी खायला पाहिजे. आणि उष्णता आता वाढली आहे, उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर आपली त्वचा थोडीफार काळी पडू शकते, म्हणजे टॅन होऊ शकते. त्याच्यासाठी आपण एखादं सनस्क्रीन लोशन वगैरे जे तुम्हाला सूट होतं आहे असं घरातून बाहेर पडायच्या आधी एक 15 मिनिटं तरी सनस्क्रीन हे लावायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्वचेची थोडीफार काळजी घेऊ शकता. आणि 1 महिन्यातून किंवा 2 महिन्यातून वगैरे थोडंसं फेस क्लिनिंग, म्हणजेच फेशियलचे प्रकार पण बरेच आहेत आता, तुम्ही त्यातलं एखादं त्वचा हायड्रेट राहण्यासाठी केलं तरी काही हरकत नाही आहे. क्लिन्झिंग वगैरे करू शकता. आणि दररोज स्किन केअर करण्यासाठी तुम्ही आपला चेहरा रात्री स्वच्छ धुवायचा, नाईट केअर करायची असेल तर क्लिन्झिंग करायचं, टोनिंग करायचं आणि मॉइश्चरायझिंग करायचं. अशा 3 प्रकारे तुम्ही स्किनचं केअर करू शकता रात्री झोपताना. आणि भरपूर पाणी पिणे, सनस्क्रीन वापरणे, नॅचरल फेस मास्क जे आहेत तुम्ही घरच्या घरी यूज करून वापरू शकता. त्याच्यामुळे त्वचा चमकदार, हायड्रेट आणि निरोगी राहायला आपल्याला मदत होते. आणि जसं की मी आत्ता म्हणाले की स्किन केअरचे हे जे प्रकार आहेत, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग, हे रात्री करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला क्लिन्झिंग डेली करायचं असेल तर तुम्ही सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेलाही करू शकता. चेहरा मस्तपैकी फेसवॉशने धुवायचा, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं धूळ, तेल जे आहे ते निघून जाईल, चेहऱ्यावर जे ऑइलीनेस झाला आहे तो निघून जाईल. दुसरं आहे ते म्हणजे टोनिंग. टोनिंग म्हणजे काय करायचं तर गुलाब वॉटर किंवा रोज वॉटर म्हणाल तुम्ही याला. तर हे जे आहे ते आपले ओपन पोर्स जे आहे ते कमी करण्यासाठी मदत करतं. म्हणून आपण रोज वॉटर जे आहे ते ॲज अ टोनिंग म्हणून तुम्ही लावू शकता. आणि मॉइश्चरायझिंग म्हणजे तुमच्याकडे कुठलाही मॉइश्चरायझर असू दे तर तो तुमची जी त्वचा आहे ती मॉइश्चरायझिंग करून देतं. तर त्याच्यासाठी त्वचेच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्ही मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे, जेणेकरून ड्राय, ऑइली आणि मिक्स स्किन असते त्याप्रमाणे. आणि सनस्क्रीन हे म्हणजे
30+ पुढे आता निघाल्यात, 50+ सनस्क्रीन आलेले आहेत आता मार्केटमध्ये अवेलेबल. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन तुम्ही इथे वापरू शकता. तर अशा प्रकारे अधूनमधून तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला सारखं जमत नसेल तर निदान 8 दिवसातून एकदा घरगुती पॅक, तो म्हणजे बेसन पीठ असतं, परत दही असतं आपल्याकडे, मध असतो आणि परत कॉफी असते. तर या प्रत्येक गोष्टी आता तुम्हाला बऱ्यापैकी थोड्याफार गोष्टी माहितीही असतील. तर या गोष्टी मिक्स करून तुम्ही एक छोटासा पॅक बनवू शकता आणि तो तुम्ही तुमची त्वचा जिथे काळवंडली आहे किंवा टॅन आला असेल तुम्हाला स्किनला, तर अशा ठिकाणी तुम्ही चेहऱ्याला व्यवस्थित लावू शकता. आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर ते तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट करून घ्या, म्हणजे हातावर वगैरे थोडंफार आधी लावून घ्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि आज होता हनुमान जयंती. तर हनुमान जयंती निमित्ताने आमच्या घराच्या जवळच म्हणजे विजयनगरच्या इथे संजीवनी हनुमान मंदिर म्हणून आहे, तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर महाप्रसाद पण होता, खूप गर्दी होती. तर पटकन दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला, उभं राहायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती तिथे मंदिरात. खूप छान डेकोरेशन वगैरे केलं होतं मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये ही आहे हनुमानची मूर्ती. तर बाजूलाच महादेवाची पिंड पण आहे आणि मंदिरामध्ये विठ्ठल, रुक्मिणी, गणपती आणि शनिदेव वगैरे असे बऱ्याच मूर्त्या वगैरे तिथं आहेत. असं हे फार मोठं मंदिर आहे. तुम्ही कधीतरी विजयनगरला आलात किंवा कुपवाड विजयनगर या रस्त्याने जात असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. खूप छान मंदिर आहे. आणि ज्योती पण आली होती आज इकडे मंदिरात. तर आम्ही सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि हल्लीच्या काळामध्ये मुलांनाही कळायला पाहिजे की आपल्या समाजामध्ये असं जेवण वगैरे, प्रसाद वगैरे असतो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.